Now we turn to a next part, which is the part of poem. Now this is nothing but poem Nose versus Eyes. Read the extract and complete the activities given below. Again, would your lordship a moment suppose it is a case that has happened, and maybe again that the visage or countenance had not a nose. Pray who would or who could wear spectacles then? On the whole, it appears, and my argument shows with the reasoning the court will never condemn, that the spectacles plainly were made from the nose, and the nose was as plainly intended for them. Then, shifting his side as a lawyer knows how, he pleaded again in behalf of the eyes. So his lordship decreed. दिस इज नथिंग बट पोयम नोज वर्सेस आईज. तर ही जी कविता आहे मित्रांनो, ही कविता आपण त्या ठिकाणी ऑलरेडी पूर्ण केलेली आहे, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या कवितेचा थोडासा भाग जो आहे तो सांगणार आहे. काय आहे नेमकं ह्या कवितेमध्ये? अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज, ह्या ठिकाणी टंग ॲक्टेड ॲज अ लॉयर अँड हिज आर्ग्युमेंट इज गिवन. तर ती काय म्हणते? अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. समजा एक मिनिट आपण गृहीत धरूया की एखाद्या माणसाला त्या ठिकाणी चेहऱ्यावर नाक नसेल तर इट इज अ केस दॅट हॅज हॅपन अँड मे बी अगेन, कदाचित असं घडू शकतं की एखाद्या माणसाला नाकच नसेल. दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स, विसेज ऑर काउंटेनन्सचा अर्थ होतो चेहरा किंवा ज्याला आपण फेस असं म्हणतो. दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, जर एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर नाक नसेल तर प्रे हू वूड और हू कुड वेअर स्पेक्टॅकल्स देन, अशा वेळेला चष्मा जो आहे तो नाक नसेल तो कोणत्या ठिकाणी तो परिधान करेल असं त्या युक्तिवाद त्या ठिकाणी हे जिबेने केला. ऑन द होल इट ॲपियर्स अँड माय आर्ग्युमेंट शोज, आणि त्या ठिकाणी तिने सांगितलं त्या संपूर्ण कोर्टामध्ये की मला असं वाटतं की माझं जे आर्ग्युमेंट आहे विथ द रिझनिंग द कोर्ट विल नेव्हर कंडेम, तर कोर्ट कधीही ही गोष्ट अमान्य करणार नाही, नापसंती दाखवणार नाही. दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज, आणि कोणी म्हणेल की त्या ठिकाणी चष्मा जो आहे विशेष करून नाकासाठी बनलेला असतो. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम, आणि नाक पण त्यासाठीच त्या ठिकाणी बनलेलं आहे असं तिने युक्तिवाद मांडला. नाही शिफ्टिंग इज साईड ॲज अ लॉयर नोज हाऊ, त्या ठिकाणी पुन्हा तिने आपली बाजू जी आहे ती पलटली आणि बाजू पलटून ती म्हणाली ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज, आणि पुन्हा तिने बाजू घेतली जिभेने आपल्या डोळ्यांची. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो, पण ती काय बोलली ते कोणाला कळलंच नाही. फॉर द कोर्ट डीड नॉट थिंक दे वेअर इक्वली वाईज, आणि कोर्टाला पण तिचं जे म्हणणं आहे त्या ठिकाणी ते काही पटलं नाही, आणि कोर्टाने त्या ठिकाणी सपशेलपणे तिचा तो युक्तिवाद जो आहे तो ऐकण्याचं नाकारलं. सो ही लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव सॉलेम टोन, आणि शेवटी लॉर्डशिप जी आहे न्यायाधीश महाराजांनी त्या ठिकाणी एक निकाल जो आहे अतिशय निरगंभीर स्वरूपात निकाल दिला. डिसिजिव्ह अँड क्लिअर, अतिशय सुस्पष्ट आणि निर्णायक निकाल त्यांनी दिलेला आहे कोर्टामध्ये. विदाऊट वन इफ ऑर बट, त्या ठिकाणी कोणाचाही कुठलंही कारण न सांगता त्याने ते म्हणाले व्हॉट एव्हर वेन एव्हर द नोज पुट इज स्पेक्टॅकल्स ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आईज शुड बी शट. एक निकाल जो आहे तो निकाल या ठिकाणी दिलेला आहे की ज्या वेळेला नाकावर त्या ठिकाणी चष्मा असेल त्यावेळेला निश्चितच त्या ठिकाणी डोळे जे आहेत ते डोळ्यांनी बंद राहावं, आणि असं न्यायदान जे आहे की जे चुकीचं आहे असं ते न्यायदान त्या ठिकाणी देण्यात आलं. ते हे आपण बघितलेली आहे कविता. ह्या कवितेवर काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत ते आपण बघूया. ग्लोबल अंडरस्टँडिंग. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. या ठिकाणी आपल्याला वाक्य चूक की बरोबर ते सांगायचे आहेत, आणि कोणतं वाक्य चुकीचं आहे ते वाक्य आपल्याला बरोबर करायचं आहे. तर इथे आपण बघूया काय त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिलं वाक्य त्या ठिकाणी आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स. नाक त्या ठिकाणी चष्मा वापरू शकत होतं. नाक चष्मा वापरू शकत होतं का? नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स, हे स्टेटमेंट फॉल्स आहे. नोज केव्हाही त्या ठिकाणी स्पेक्टॅकल वापरत नाही. इथे आपण लिहिणार नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स, फॉल्स. नाव मेक करेक्ट स्टेटमेंट. हे वाक्य बरोबर करायचं आहे. नोज कॅनॉट यूज स्पेक्टॅकल्स. द स्पेक्टॅकल्स युजेस द नोज टू होल्ड देम इन प्लेस. स्पेक्टॅकल्स युजेस द नोज, नोज नाही वापरत तर चष्मा त्या ठिकाणी त्याचा वापर करतोय. द स्पेक्टॅकल्स युजेस द नोज टू होल्ड देम इन प्लेस, त्याला त्या ठिकाणी धरण्यासाठी नाक मदत करता आहे.
म्हणजेच त्या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. नोज कॅनॉट यूज द स्पेक्टॅकल्स. नोज कधीही वापरत नाही. ती जागा जी आहे ती चष्म्याने त्या ठिकाणी ठरवलेली आहे. खरं तर चष्मा हा डोळ्यांसाठी असतो, नाकासाठी नसतोच. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. द इयर वॉज अपॉइंटेड ॲज अ जज. त्या ठिकाणी कानांना जज म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट करण्यात आलं. अगदी बरोबर आहे. एस स्टेटमेंट इज ट्रू. हे वाक्य बरोबर आहे. कोर्ट डिड नॉट थिंक बोथ आर्ग्युमेंट्स ऑफ द लॉयर वेअर इक्वली वाईज. कोर्ट डिड नॉट थिंक बोथ आर्ग्युमेंट्स ऑफ द लॉयर वेअर इक्वली वाईज. कोर्टाने त्या ठिकाणी आपल्या वकील साहेबांचा जो युक्तिवाद आहे दोघंही बाजूने, म्हणजे डोळ्यांच्या बाजूने आणि नाकाच्या बाजूने, तो युक्तिवाद त्यांनी ऐकला नाही किंवा मान्य केला नाही. अगदी बरोबर आहे. कुठला युक्तिवाद त्यांनी मान्य केला नाही आहे. दोघंही युक्तिवाद त्यांनी फेटाळलेले आहेत. स्टेटमेंट इज ट्रू. नंबर 4. द व्हर्डिक्ट अलाउड द आईज टू कीप ओपन बिअरिंग स्पेक्टॅकल्स. द व्हर्डिक्ट अलाउड द आईज टू कीप ओपन बिअरिंग स्पेक्टॅकल. त्या न्यायदानामध्ये जो निकाल दिला गेला व्हर्डिक्टचा ते निकाल, द व्हर्डिक्ट अलाउड द आईज टू कीप ओपन बिअरिंग स्पेक्टॅकल. तर निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला चष्मा नाकावर असेल त्यावेळेला डोळे उघडे ठेवले पाहिजेत. डोळे उघडे ठेवायला नाही सांगितले, डोळे बंद करायला सांगितले. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. फॉल्स. स्टेटमेंट इज फॉल्स. तर ते वाक्य आपल्याला त्या ठिकाणी बरोबर करायचं आहे. तर हे वाक्य आहे द व्हर्डिक्ट आस्क द आईज टू कीप शट व्हेन बिअरिंग स्पेक्टॅकल्स. द आईज शुड बी शट नॉट ओपन. तर त्या ठिकाणी नॉट ओपन टू कीप शट हे वाक्य त्या ठिकाणी बरोबर करायचं आहे. द व्हर्डिक्ट आस्क द आईज टू कीप शट विअरिंग स्पेक्टॅकल. म्हणजे पहिलं स्टेटमेंट नंबर 1 फॉल्स, नंबर 2 ट्रू, नंबर 3 ट्रू, नंबर 4 फॉल्स. In this way, first activity. Now turn to next activity. What is next activity? Interpretation. That the spectacles plainly were made for the nose and the nose was as plainly intended for them. Interpretation करायचं, याचं एक विश्लेषण आपल्याला करायचं आहे. दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज. तर स्पेक्टॅकल्स जे आहे, चष्मा जे आहे ते प्रामुख्याने नाकासाठी बनवले जातात. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. आणि नाक हे त्यासाठीच त्या ठिकाणी विशेष करून आहे याचा युक्तिवाद करायचा आहे. तर बघूया आपण. दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. दिस इज द आर्ग्युमेंट ऑफ द टंग लॉयर. तर हे आर्ग्युमेंट जे आहे ते जी जीभ आहे तिने ते केलेलं आहे. दिस इज द आर्ग्युमेंट ऑफ द लॉयर टंग. ही सेड विथ अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स दॅट इफ नोज वॉज नॉट देअर ऑन द फेस. अतिशय आत्मविश्वासाने तिने सांगितलेलं आहे. ही सेड विथ अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स दॅट इफ नोज वॉज नॉट देअर ऑन द फेस बिअरिंग द स्पेक्टॅकल्स वुड हॅव बीन इम्पॉसिबल. जर नाक नसेल तर त्या ठिकाणी चष्मा परिधान करणं अशक्य आहे असं ती म्हणते आहे. सो ही कन्क्लुडेड दॅट द स्पेक्टॅकल्स अँड द नोज वेअर मेड फॉर इच अदर. आणि म्हणून तिचं म्हणणं असं आहे की दोघं एकमेकांशी अतिशय अनुरूप आहेत आणि नाक हे चष्म्यासाठीच आहेत, कारण नाक नसेल तर चष्मा नसेल. आणि म्हणून ते वाक्य त्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे. दिस इज द आर्ग्युमेंट ऑफ लॉयर टंग. ही सेड विथ अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स दॅट इफ नोज वॉज नॉट देअर ऑन द फेस wearing the spectacles would have been impossible. So he concluded that the spectacles and the nose were made for each other. तर या पद्धतीने सेकंड टॉपिक आपला होता. नाउ वी टर्न टू थर्ड टॉपिक.